नमस्कार. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता आपली गुढी उभारून झालेली आहे, छान रांगोळी देखील काढलेली आहे आणि मी नऊवारी साडी घातलेली आहे. छान असा साज शृंगार केलेला आहे आणि आपण आता जाणार आहोत गिरगावला. तिथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा असते, तर आपण गिरगावच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहोत. मी माझे मिस्टर आम्ही दोघेही निघालेलो आहोत आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहोत. तर चला तुम्ही माझ्याबरोबर चला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही फ्रीवे वरून गिरगाव मध्ये जात आहोत. काय हो, खूप ट्रॅफिक असणार ना आता, तिथे गर्दी असणार, खूप बंद केलेले असतील रोड. गिरगावातले जगन्नाथ शंकर शेठ रोड वगैरे जो आहे ना मेन रोड, सगळे बंद केलेले असतील. आता तिथे फक्त शोभायात्रा चालणार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मग मी आता तिथे जाणार, माझ्या तिथे बहिणी येणार आहेत आणि तुम्ही काय करणार मग आता? काय हो, तिथेच थांबणार, तिथेच येणार. आमचे मित्र आम्ही जमा झालो की आम्ही येऊ तिथे. म्हणजे यांचे सगळे गिरगावातले मित्र सगळे त्यांना तिथे भेटणार, ते त्या ग्रुपमध्ये जाणार आणि मी माझी बहीण आम्ही त्या ग्रुपमध्ये जाणार. तुम्ही आता किती वर्ष पूर्वी होतं का हो असं पाडवाचं एवढं गिरगाव मध्ये? झाले आता 30-25-30 वर्ष झाली हे कार्यक्रम सुरू झाला, पण म्हणजे शोभायात्रा सुरू होऊन. पण आता मी नवी मुंबईला राहायला आल्यानंतर बरेच वेळा आलोय मी, 4-5 वेळा. पण पूर्वी होतं का अशा शोभायात्रा वगैरे? होतं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं, छोट्या प्रमाणात होतं, खूप कमी प्रमाणात होतं. जे लोक गिरगाव सोडून गेलेत ते लोक सुद्धा आजच्या दिवशी तिथे येतात. म्हणजे जसं आता मी नवी मुंबईवरनं चाललोय गिरगावात, तसे अनेक लोक गिरगावात परत येतात आजच्या दिवसासाठी. आता त्यांनी आम्हाला सकापाटील उद्यानजवळ ठेवलं, माझ्या बहिणीला येताना घेतलं आणि इथून पुढे आता ह्या गिरगावच्या गल्ल्यांमधून आम्ही शोभायात्रेला जाणार आहोत. पण तिथे काय होईल, आवाज येणार नाही ऐकायला, त्यामुळे मी जरा असं बाजूचं शूट करेल. तर चला आपण आता इथून शोभायात्रेला जाऊया. आता आम्ही दोघी जातोय. अरे वा, हिने तर गॉगल वगैरे घातलाय. आता मी पण गॉगल घालते, पण आता इथे आवाज येईल, ढोल ताशांचा आवाज येतील आणि जास्त मला बोलता येणार नाही तुमच्याबरोबर, तर मी बॅक कॅमेऱ्याने सगळं शूट करेन. ओके, तिला मी आणले तसं शूट घ्यायला. हो, शूटिंग घ्यायला आणलेलं आहे तिचं. तू खूप उंच वाटते. तर चला आता आपण शोभायात्रेमध्ये सामील होऊया. खूप छान वाटलं. आताच आम्हाला सचिन गोस्वामी भेटले, हास्य जत्रेचे डायरेक्टर आहेत ते. असे आपले भरपूर कलाकार इथे आलेले आहेत गिरगावमध्ये.
तर त्यांना आम्ही बोललो सर एक डायलॉग बोला हास्य जत्रेचा, तर ते बोलले बरोबर ना? बरोबर बोलले. खूप बोल, खूप छान वाटतं असं गिरगावमध्ये फिरताना आणि सगळीकडे मराठमोळं वातावरण झालेलं आहे आणि आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे. गरम झालं काय का? खूप गरम झालं एकदम आणि मोबाईल सुद्धा गरम होतोय. हा गरम आहे, कामाचा वापर लागेल. आता इथे सगळे गिरगाव एकत्र आलेले आहे, सगळे काय ते. हॅलो नेत्रा, जाऊबाई जोरा, जाऊबाई भेटला गिरगाव मधले आपल्याला. आणि एकटी आली का? कोण कोण आले तुझ्या बरोबर? मैत्रिणी आलेल्या आहेत. छान छान साड्या, काठापदराच्या साड्या. कुठे? गिरगावातल्याच? गिरगावातल्या तुम्ही? अरे वा, तुम्ही गिरगावकर एकदम मस्त. दरवर्षी येतो आम्ही असं. हा चालेल चालेल, छान वाटलं भेटून सगळ्यांना. चला आता फोटो होऊ द्या.
सबस्क्रायबर भेटले ते एक बोल काय बोलतेस? तुमच्या रेसिपी खूप मस्त असतात, एकदम सुंदर. कालच्या साखरेच्या गाठड्या बनवलेल्या हो. पाडव्यासाठी मस्त सोप्या आणि पटकन होणारे असतात. एकदम इझी. अजून काय काय बघितलं? अजून तुम्ही मोदक वगैरे बनवता, वड्याच्या बनवता. धन्यवाद. कुठे राहता तुम्ही? डोंगरीमध्ये. डोंगरीवर. अच्छा अच्छा, धन्यवाद धन्यवाद. चला चला पुढे चला पुढे चला चला पुढे चला चला पुढे चला चला पुढे चला. तशाच या कार्यक्रमाला वकील कोटाची वाडी यांचंही सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा ही मराठी महाराष्ट्रात नाही तर पुढे हिंदुस्थानात आली पाहिजे, पण त्याची सुरुवात ही आपण केली पाहिजे मराठी माणसाने. लक्षात घ्या. फ्री झाली की फोन कुठे राहिले? किशन सर राहिले, किशन सर स्वागत. किशन सर पुढे गेली. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. शोभायात्रा संपन्न झालेली आहे. कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आणि या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉइस ओव्हर देता येत नव्हतं कारण खूप आवाज होता. आणि अशा प्रकारे गुढीपाडवा खूप छान प्रकारे साजरा झालेला आहे. आता पुढच्या वर्षी सुद्धा मी गिरगावमध्ये येऊन छान असे शोभायात्रा पुन्हा एक छानसा व्हिडिओ तयार करेन. आणि आता माझा भाऊ, माझ्या बहिणी सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल